गोष्ट खरी आहे की शरद पवारांनी थेट भाजप बरोबर कधी, मी तुम्हाला म्हणलं की लिव्ह इन रिलेशन मध्ये राहिले पण लग्न कधी केलं नाही आणि शेवटच्या टप्प्यात सुद्धा ते लग्न करतील असं वाटत नाही. काही दिवसामध्ये, काही आठवड्यामध्ये, काही महिन्यामध्ये राष्ट्रवादीचे विभाजन होणार हे काय आता फार विशेषाची गोष्ट राहिलेली नाही. मुळात असं आहे की ज्यांचा शरद पवार आणि सुप्रिया यांच्या नेतृत्वावर विश्वास नाही, त्यांचा पार्थ पवार आणि सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वावर विश्वास कसा बसेल. तर आता जे 10 आमदार आहेत राष्ट्रवादीचे, त्यातले 4 आमदार तर ऑलरेडी सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजप बरोबर होते. दुसरा दावेदार एकनाथ शिंदे आहेत आणि एकनाथ शिंदे आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठा दावा करतायत, कारण जी अजित पवारांच्या नंतरची मराठा लीडरची स्पेस आहे ती स्पेस एकनाथ शिंदे भरून काढायचा प्रयत्न करतायत. नमस्कार, द ऑड इव्हन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्रामध्ये सध्या बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे आणि जसे नवीन धुमारे फुटतायत तसे चर्चांना, राजकीय विषयांनाही नवीन धुमारे फुटतायत. विशेषतः शरद पवारांची राष्ट्रवादी ही एनडीए सोबत सरकारमध्ये सामील होणार किंवा त्यांना पाठिंबा देणार, या सगळ्या मुद्द्यावरनं कालपासून माध्यमांमध्ये प्रचंड चर्चा आहे. यामध्ये अजून एक संदर्भ देण्यात येतो, ते म्हणजे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी भाजपचे नेते विनोद तावडे यांची भेट घेतली. या सगळ्या मुद्द्यावर ज्यांना आतली बातमी माहिती आहे, ज्यांचा या सगळ्यांशी संवाद आहे आणि या वर्तुळात नेमकं काय शिस्त, या सगळ्यावरती बोलण्यासाठी माझ्यासोबत राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार हनुमंत मोहिते सर आहेत. सर, खूप खूप स्वागत आणि धन्यवाद, तुम्ही वेळ दिलात. अगदी पहिला प्रश्न, काय सुरू आहे सध्या राष्ट्रवादीत? राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांच्या वेळेला आपल्याला माहिती आहे की राष्ट्रवादी विलिनीकरणाची चर्चा फार जोरात होती आणि त्यावेळेला चर्चा झालेली होती. म्हणजे खाजगीमध्ये सांगलीमध्ये आम्ही ज्या वेळेला जयंत पाटलांची चर्चा केली काही पत्रकारांनी किंवा मी स्वतः, तर त्यावेळेला सुद्धा राष्ट्रवादीचे विलिनीकरण होणार आणि त्यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश जयंत पाटलांचा होईल आणि रोहित पवारांचा होईल अशा प्रकारची रचना तयार झालेली होती. आणि याची घोषणा तर खरं 12 डिसेंबरलाच होणार होती, शरद पवारांच्या वाढदिवसा दिवशी. पण डिझाईन बॉक्स आणि प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या चर्चेमुळे ती पुढे ढकलली आणि मग महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद झाल्यानंतर ती होईल असं चर्चा झाली. पण दुर्दैवानं अजित पवारांचं निधन झालं आणि त्यानंतर सगळ्या घडामोडी आपल्याला माहिती आहेत. पण त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये एक प्रकारचं अनइझीपणा त्यावेळेपासूनच होता आणि बऱ्याच ठिकाणी त्यांना सत्तेबरोबर जाण्याची एक त्यांचा विचार पहिल्यापासून होता. म्हणजे जी विचारधारा ही फुले आंबेडकरांची जरी असली तरी अजित पवारांची विचारधारा होती की सत्तेसोबत जाऊन आम्हाला विकास करायचा आहे. तीच विचारधारा ही आत्ताच्या शरद पवारांच्या लोकांची सुद्धा आहे आणि त्यामुळं हे लोक कधी एकदा सत्तेत जाईन अशा प्रकारची चर्चा तेव्हापासून होती. आणि ज्या वेळेला आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंनी दुसऱ्यांदा उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला, त्यावेळेला पुन्हा एकदा ह्या चर्चेनं जोर पकडलेला आहे. त्यामुळे याची चर्चा सध्या होते. आता याच्यामध्ये मध्ये तुम्हाला माहित असेल की इंडियन एक्सप्रेसला एक बातमी होती की शरद पवार स्वतः काँग्रेस बरोबर चर्चा करतायत आणि सुप्रिया सुळे या भाजपबरोबर चर्चा करतायत. तर 2 प्रकारचे मतप्रवाह हे राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये आहेत ऑलरेडी आणि ह्या मध्ये दुभंग झालेला आहे या पार्टीमध्ये. आणि शरद पवारांनी निर्णय घ्यावा अशी त्यांची इच्छा सगळ्यांची होती, पण शरद पवारांच्याकडून तसा काही निर्णय झाला नाही. शरद पवार नेहमीप्रमाणे दोन्ही बाजू घेऊन चर्चा करत राहिले. पण या सगळ्या दरम्यान सगळ्या आमदारांनी, खासदारांनी, जवळजवळ सगळ्यांनी असं मी म्हणतो की आपापला मार्ग वेगळ्या प्रकारे शोधला आणि त्या पद्धतीची चर्चा सुरू केली. आता त्याच्यामध्ये 2 गोष्टी महत्वाच्या आहेत की जे खासदारांचं मत आहे त्याच्यामध्ये जे 8 खासदार आहेत त्यापैकी 5 खासदार जे राष्ट्रवादीचे आहेत, तर त्यांनी एकनाथ शिंदेच्या वर चर्चा केली की त्यांना मतदारसंघातली गणितं आणि बाकी सगळ्या गोष्टीमुळे त्यांना भाजपला जाण्यापेक्षा एकनाथ शिंदेच्या जाण्या, उदाहरणार्थ बाळामामा म्हात्रे असतील किंवा बाकीचे अमर काळे वगैरे असतील, तर असे म्हणजे एक सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि भगरे हे 3 खासदार सोडले तर उरलेल्या खासदारांची चर्चा एकनाथ शिंदेच्या बरोबर झाली. पण आता एकनाथ शिंदे ऍडमिट आहेत रुग्णालयात, त्यामुळे ती चर्चा थांबली. पण ते ऑपरेशन कधी होऊ शकतं अशा प्रकारची परिस्थिती आहे. दुसऱ्या बाजूला आमदारांचा जो विषय आहे त्या आमदारांचा आपण पाहिलं तर 10 आमदारांपैकी जवळजवळ 7 आमदार आहेत हे भाजपच्या संपर्कात आहेत. त्याच्यामध्ये मग 3 आमदार वगळले, कोण, एक रोहित पवार, एक जयंत पाटील आणि तिसरे एक आहेत ते जितेंद्र आव्हाड, की यांच्या मतदारसंघाचा आणि जितेंद्र आव्हाडांचा मतदारची त्यांचा जी डेमोग्राफी आहे मतदारसंघाची त्याच्यामुळे. आणि रोहित पवारांनी आपल्याला माहित असेल तर ऑलरेडी ते शशिकांत शिंदेपेक्षा जास्त कार्यक्रम ते हर्षवर्धन सपकाळ यांच्याबरोबर करतात, तुम्हाला दिसत असेल तर. आणि त्यांना काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष पदाची ऑफर ही राहुल गांधींच्या वेळेला, त्याच वेळेला ज्या वेळेला ते अजित पवारांचं निवेदन, अजित पवारांच्या सगळ्या चौकशी करण्याचं निवेदन घेऊन गेलते, त्याच वेळेला चर्चा त्यांची प्रायमरी लेवलला झालेली आहे. त्या पद्धतीने आपण पाहतोय तर ते
सक्षम विरोधक म्हणून ते काम करतात, अशा प्रकारची परिस्थिती आहे. तर हे मनानं ऑलरेडी भाजप बरोबर काही जण, शिंदेच्या शिवसेनेबरोबर काही जण गेलेले आहेत आणि केऑसची परिस्थिती आहे. म्हणजे ज्या पद्धतीचं राजकारण शरद पवारांनी त्यांच्या हयातभर केलं, एका बाजूला भाजपची चर्चा करायची, दुसऱ्या बाजूला अर्थात भाजप बरोबर कधी शरद पवार स्वतः गेलेले आहेत, पण ते आपण म्हणतो ना की लग्न केलेले पण लिव्ह इन रिलेशनशिप बरोबर ते राहिलेले आहे. तर तशा प्रकारचं सध्या भाजप, राष्ट्रवादी शरद पवारांच्या आमदारांना, खासदारांचं सुरू आहे. त्यांचं लग्न झालेलं नाही, पण काही आमदार हे लिव्ह इन मध्ये भाजप बरोबर राहत आहेत, काही खासदार हे शिंदेच्यावर राहत आहेत. एक एक गोष्ट फोडत येऊया, म्हणजे अजून थोडंसं आपण सोपं करून लोकांना सांगूया. सुरुवात करूया पहिल्यांदा जयंत पाटील आणि विनोद तावडेंची जी भेट झाली, ज्याच्यावरनं या सगळ्या बातम्या सुरू झाल्या तिथून. त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की जयंत पाटलांना खूप वेळा भाजपनं ऑफर दिलेली आहे, ही गोष्ट खरी आहे. म्हणजे खाजगीत आम्ही चर्चा केली असेल किंवा आम्हाला माहिती आहे त्या गोष्टी असं आहे की जयंत पाटलांना स्वतः देवेंद्र फडणवीस असेल, बाकी सगळ्यांनी चर्चा केली. अगदी अलीकडच्या काळामध्ये ज्या वेळेला तुमच्या सुनील तटकरेंनी ज्या वेळेला देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि अर्थमंत्रीपद मला द्या, मी रायगडमध्ये होतो, त्याचा मुलगा जो होता अनिकेत तटकरे जो निवडणुकीवर उभारला, त्याच्याऐवजी सुनील तटकरे इच्छा होती की मी राज्यात परत येतो आणि मला अर्थमंत्रीपद द्या, मी अर्थ खातं सांभाळलेलं आहे आणि ते खातं आमच्याकडे द्या, असं म्हणजे आमच्याकडे द्या म्हणजे मला द्या, अशा प्रकारची त्यांची गोष्ट होती. ज्यावेळी ही गोष्ट ज्या वेळेला देवेंद्र फडणवीसांनी सुनेत्रा पवारांच्या कानावर घेतली, त्यावेळेला पार्थ पवार आणि सुनेत्रा पवारांच्या मध्ये चर्चा झाली आणि त्यावेळेला पार्थ पवारांनी पुन्हा जयंत पाटलांना ऑफर दिली की तुम्ही आमच्याकडे परत या किंवा तुमच्या मूळ पक्षात प्रवेश करा आणि तुम्हाला अर्थमंत्री पदासाठी आपण हे करूया, ही दुसऱ्यांदा ऑफर झाली. आता अर्थात सगळ्या राष्ट्रवादीच्या सगळ्या आमदारांचा आणि खासदारांचा दबाव मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की इंडियेत सत्तेसोबत जाणं किंवा निधी करण्यासाठी जाणं आहे आणि त्यातलाच एक भाग म्हणून एक अनौपचारिक चर्चा त्यांची विनोद तावडेंची आणि जयंत पाटलांची झाली. अर्थात ही चर्चा फार वेगळ्या पद्धतीनं झाली अशी नाही, पण प्रायमरी चर्चा झाली. अर्थात हे दोघं नेते पूर्वी भेटलेले आहेत आणि जयंत पाटलांची विनोद तावडेंचे अतिशय चांगले संबंध आहेत. तर याच्यामध्ये 2-3 गोष्टी घडल्या की ठीक आहे, प्रायमरी चर्चा त्यांची वेगवेगळ्या विषयावर झाली, त्यामध्ये ह्या पण विषयावर चर्चा झाली की नेमकं काय करावं वगैरे. पण याच्यामध्ये 2 गोष्टी चर्चा झाल्या, म्हणजे जशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या इंडियासोबत येण्यामध्ये काही आमदारांचा खासदारांचा कल काय आहे त्याच्याबद्दल चर्चा झाली, पण विनोद तावडेंना पण महाराष्ट्रात यायचंय. जसंच इंडियाला सत्तेत जायचं राष्ट्रवादीची ही जेवढी खरी आहे, तेवढीच गोष्ट विनोद तावडेंना महाराष्ट्रात यायची गोष्ट खरी आहे आणि विनोद तावडेंना सुद्धा वेगळ्या प्रकारचं राजकारण त्यांच्या पद्धतीनं सुरू आहे. म्हणजे जे आता अमित शहाच्या पातळीवर सुरू आहे, विनोद तावडेंच्या पातळीवर सुरू आहे किंवा ते एकनाथ शिंदेच्या पातळीवर सुरू आहे, तर त्याच्याबद्दल सुद्धा काही चर्चेचे काही पदर त्या ठिकाणी उलगडल्याची माहिती त्याच्यामध्ये आहे. हा न्याय मॅडम, आपल्याला काय विचारायचंय? म्हणजे हे फुलात फुल असतं तसं राजकारणात अजून आतलं राजकारण आहे. हा, त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की ज्या पद्धतीनं तुमचे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस खुर्ची बदलली, तशा प्रकारची खुर्ची बदलायची एक सुप्त महत्वाकांक्षा ही विनोद तावडेंची आहे. विनोद तावडेंना वाटते की आपलं राष्ट्रीय सरचिटणीस पद हे देवेंद्र फडणवीसांना द्यावं आणि फडणवीसांचं पद आपल्याला द्यावं, अशा प्रकारची एक सुप्त आहे. आणि त्याच्यामध्ये दिल्लीश्वरांचं सुद्धा एक त्याच्यामध्ये थोडासा कल आहे की जे आपण जे म्हणतो की एकनाथ शिंदेचा आणि देवेंद्र फडणवीसचा संघर्ष हा मूळचा संघर्ष त्यांचा नाही, हा मूळचा संघर्ष हा अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांचा आहे. तो सक्सेसर कोण मोदी नंतरचा, अशा प्रकारचा सक्सेसरसाठी स्पर्धा आहे. आणि सध्या असं अमित शहाना असं वाटतंय की संघाचा जो व्हेटो आहे तो कदाचित देवेंद्र फडणवीसांना लागू शकतो आणि त्यामुळं ते आता जे एकनाथ शिंदेच्याकडे खासदार पाठवतात, म्हणजे जे खासदारांची इच्छा आपल्याला माहिती आहे की देवेंद्र फडणवीस म्हणाले की आमच्याकडे काही यायची काही खासदारांची इच्छा होती, पण तरी सुद्धा त्या खासदारांना एकनाथ शिंदेच्याकडे पाठवण्यात आलं कारण ते खासदार पार्क करतायत अमित शहा आता त्यांच्या सोबतीनं. त्यासाठी सुद्धा आता शरद पवारांचे खासदार सुद्धा पार्क करायचा त्यांचा विचार आहे, म्हणजे ज्या पद्धतीने आता मी सांगितलं 5 खासदारचा. तर त्याच्यामध्ये विनोद तावडेंचा विषय असतो की विनोद तावडेंना महाराष्ट्रामध्ये यायचं आहे आणि एकनाथ शिंदेना फडणवीस मुख्यमंत्री नको आहेत, कारण ते प्रत्येक ठिकाणी आडकाठी आणतात किंवा ते अगदी आपल्याला माहित असेल की रायगडचं पालकमंत्री असेल, नाशिकचं पालकमंत्री असेल, MMRDच्या कामाची चौकशी असेल, कामं थांबवणं असेल किंवा काही ठिकाणी आमदारांना निधी देण्याच्या बाबतीत असेल, बऱ्याच गोष्टीमध्ये अडवणूक होते. म्हणजे आपल्याला सांगली सातारच्या इलेक्शन मध्ये सुद्धा बघितलं, सातारच्या जिल्हा परिषदमध्ये सुद्धा त्यांच्या पालकमंत्र्यांना धक्काबुक्की आणि करंगळीत रक्त येण्याचा प्रकार झाला. तर ह्याच्यामुळे सुद्धा एकनाथ शिंदेची मागणी असं आहे अमित शहाच्याकडे की तुम्ही तुमचा मुख्यमंत्री करायला करा, तर मला मुख्यमंत्री करणार नाही हे त्याला माहिती आहे, पण जर त्यांनी पक्ष विलीनीकरण केला तर त्यांचा विचार होऊ शकतो. पण आता ते म्हणतात की मग आपल्या विचाराचा मुख्यमंत्री राहणार, आपल्या विचाराचा मुख्यमंत्री कोण, तर विनोद तावडे, अशा प्रकारची एक रचना आहे. आणि त्याची इनसाइड स्टोरी काल अनौपचारिक चर्चेचा पदर झाला.
अर्थात त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचा चर्चा आहे का, ती चर्चा आहे, पण आता ती चर्चा ही शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांच्या हातात राहिलेलं नाही आहे. ज्या पद्धतीने शरद पवार आणि सुप्रियांनी स्वतःची निर्णय स्वतः घेतली, म्हणजे ते काही आमदार खासदारांना विचारून घेतलेले नाहीत. ज्यावेळी 2014ला त्यांनी पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला भाजपला, किंवा चर्चा बॅकडोर अदानीच्या फार्म हाऊसवर किंवा अदानीच्या बंगल्यावर केल्या, तर त्या पद्धतीने आता त्यांचे जे खासदार आमदार आहेत ते प्रत्येक स्वतःला शरद पवार समजतात आणि स्वतः चर्चा करायला लागले ते. त्यामुळे त्यांनी ना शरद पवारांना विचारलं किंवा सुप्रियानं विचारलं, ते ऑलरेडीच चर्चा करायला लागलेले आहेत. म्हणजे त्यामुळे तुम्ही जर बघितलं असेल तर आता जे 10 आमदार आहेत राष्ट्रवादीचे, त्यातले 4 आमदार तर ऑलरेडी सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजप बरोबर होते. म्हणजे तिथे अभिजित पाटील, नारायण पाटील असतील, उत्तम जानकर असतील, हे जे कट्टर म्हणून समजले जातात ते ऑलरेडी भाजपला त्यांनी मदत केलेली आहे. त्यामुळे ते, आणि रोहित पाटील जे आर पाटला चिरंजीव, हे सुद्धा त्यांचं देवेंद्र फडणवीसांच्या बरोबर जास्त दिसतात. म्हणजे सांगलीच्या कुठल्याच विरोधी पक्षाच्या आंदोलनामध्ये, शक्तीपीठचं आंदोलन इथं जयंत पाटलांनी केलं, विश्वजित कदमांनी केलं, विशाल पाटलांनी केलं, पण रोहित पाटील कधी आंदोलन दिसले नाही. तर हे ऑलरेडी मनानं हे सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून तुम्हाला माहित असेल, परवा इंडियन एक्सप्रेसला एक बातमी आली हर्षवर्धन साकपाळांची, की राष्ट्रवादी पक्ष विलीनीकरण आमच्यात करू नका, कारण त्यांचे ऑलरेडी आमदार मनानं भाजपवर गेलेत. उद्या ते आमच्यात विलीन झाले आणि परत भाजपमध्ये गेले तर तो वेगळा परिणाम होईल. त्यामुळे आमच्याकडे त्यांना घेऊ नका, अशाच प्रकारची परिस्थिती होती. तर हे केवॉस परिस्थिती आहे, पण हे फुटण्याच्या मार्गावर 100%. त्यामुळे आगामी काळामध्ये काही दिवसामध्ये, काही आठवड्यामध्ये, काही महिन्यामध्ये राष्ट्रवादीचे विभाजन होणार, हे काय आता फार विशेषाची गोष्ट राहिलेली नाही मॅडम. आता पर्याय असा आहे की शिंदे की भाजप, म्हणजे राष्ट्रवादी कोणाला निवडेल किंवा खासदार कोणाला निवडतील, त्यांना जास्त फायदा कोणाकडनं मिळू शकतो? तुम्ही जर बघितलं असेल तर, आपण जर पश्चिम बंगालमध्ये बघितलं तर पश्चिम बंगालचे खासदार आहेत हे एनसीपीआय पक्षावर गेले. म्हणजे जो पक्ष कोणाला माहित नाही, एक पक्ष, अशा पक्षात ते गेले. पण जे आमदार आहेत तृणमूलची, यांनी काय सांगितलं अध्यक्षांना, की आम्हीच खरे तृणमूल आहोत. तर तिथं खासदारांचं वेगळं मत आणि आमदारांचं वेगळं मत तुम्हाला दिसलं. म्हणजे खासदार गेले एनसीपीआय मध्ये, आमदार राहिले तृणमूलमध्ये आणि आमचा पक्ष खराय म्हणले. सेम पोझिशन ही राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या इथल्या महाराष्ट्राची झालेली आहे. खासदारांचा जो ओढा आहे किंवा जे काही चर्चा आहे किंवा जे विकास कामाची चर्चा म्हणू आपण खाली इनोव्हेट कामामध्ये, तर ती एकनाथ शिंदेच्या बरोबर झालेली आहे. कारण त्यांचे मतदारसंघ काही भाजपच्या विरोधातले किंवा डेमोग्राफिक पद्धतीनं आहे, त्यामुळे ते शिंदेची चर्चा करतात. आणि वरिष्ठांच्या केंद्रातल्या लोकांची मत असं आहे की त्यांनी जास्त विश्वासार्हतेचा प्रश्न असल्यामुळे ते म्हणतात तुम्ही एकनाथ शिंदेच्याकडे जावा. त्यामुळे खासदारांचं मत तिकडे आहे आणि आमदारांचं मत असं आहे की आपल्याला विकास निधी आणि बाकी सगळ्या गोष्टींचा आपण असल्यामुळे आपण भाजप बरोबर जाऊ. त्यामुळे ते भाजपच्या संपर्कात आहे. त्यामुळे मी तुम्हाला म्हटलं की आमदार भाजप बरोबर, खासदार शिंदेच्या बरोबर. आणि म्हणजे स्वतः आता शरद पवारांची आणि सुप्रिया अवस्था झाली की आधे उधर आधे इधर जाओ आणि बाकी मेरे साथ आओ, अशा प्रकारची परिस्थिती आहे. त्यामुळं आधे एकनाथ शिंदेच्यावर, आधे भाजप बरोबर आणि बाकी पवारांच्या बरोबर, अशा प्रकारची परिस्थिती आहे. तर मी ह्याच्याकडेच येणार होते, कारण काल सुप्रिया सुळेंनी एका वाहिनीला फोनवरती स्टेटमेंट दिलं आणि त्या स्पष्टपणे म्हणाल्या की अशी कुठली चर्चा चाललेली नाहीये किंवा मला माहिती नाहीये. यावरती त्या ठाम होत्या. जाण्याबद्दल विचारलं त्यावरती त्यांनी फारसं भाष्य केलं नाही, पण मला माहिती नाही असं त्या वारंवार म्हणत होत्या. मग आताच्या परिस्थितीमध्ये एनसीपी शरद पवार पक्षामध्ये नेमकं कोणाचं चालणार आहे? म्हणजे शरद पवारांचं ऐकलं जाणार आहे, सुप्रिया सुळेंचं ऐकलं जाणार आहे, की जसं ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये झालं की लोक निघून गेले, तसं काय होऊ शकतं? नाही, याच्यामध्ये तोच प्रश्न आहे की मुळात जे आता शरद पवारांचे खासदार आणि आमदार आहेत त्यांचा शरद पवारांच्यावर आणि सुप्रिया त्यांच्यावर किती विश्वास आहे, हाच मुळात प्रश्न आहे. कारण मी अनेक आमदारांची, खासदारांशी बोललो तर त्याच्यामध्ये एकतर पवार साहेबांची प्रकृतीचा अडचण आहे आणि दुसरी गोष्ट सुप्रिया ते सुळेंचे पण ते जरी ते संसद रत्न किंवा उत्कृष्ट असले तरी पक्ष चालवण्याची क्षमता असते की ज्या पद्धतीनं तुम्हाला ग्राउंड लेवलला उतरून अगदी ग्रामपंचायती पातळीपासून तुम्हाला ह्याच्यात सगळं करायचं असतं. आणि मुळात राष्ट्रवादी पक्ष हा एक निवडून येणाऱ्या लोकांचा समूह आहे आणि तो मुळात सहकारावर अवलंबून आहे. अशा वेळेला अनेक कामं आमदारांची, खासदारांची वेगवेगळ्या सहकार्य संदर्भात असतात, तर ती सोडण्याची क्षमताही सुप्रिया सुळेंच्यामध्ये आहे, हा प्रश्न आहे. आणि स्वतः सुप्रिया सुळे आणि शरद पवार तुम्ही बघितलं असेल तर एकदा भाजपच्या बाजूने स्टेटमेंट देतात, एकदा भाजपच्या विरोधात येतात, एकदा मोदींचं कौतुक करतात, एकदा मोदींना विरोध करतात, एकदा चांगलं म्हणतात, एकदा वाईट म्हणतात. त्यामुळं ह्या साहेबांच्या मनात नेमकं काय चाललंय हा प्रश्न नेहमीच आमदारांना, खासदारांना असतो. पण आता आमदारांच्या, खासदारांच्या मनात काय चाललंय हा प्रश्न शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना पडलाय की नेमकं त्यांचं काय चालू आहे. आणि मग ते आपापली चर्चा करतायत सगळेजण. म्हणजे ते ना सुप्रिया सुळेंना विचारत आहे ना शरद पवारांना विचारतात, कारण त्यांना माहितीये की आता या पक्षाचं भवितव्य काय फार मोठं राहिलेलं नाही किंवा
किंवा ज्या पद्धतीचे विचारधारा ते सांगतात फुले आंबेडकरांच्या, त्या विचारधारेचं सुद्धा काही फारसं त्यांना काही पडलेलं नाही, कारण मतदारच वेगळ्या पद्धतीने विचार करत असल्यामुळं. त्यामुळे ते म्हणतात की आम्हाला अजून 3 वर्षाचा काळ आहे आणि अशा वेळेला मग आपल्याला तुम्ही जर निर्णय घेणार असाल तर आमचा आम्ही निर्णय घेतो आहे. आणि मग त्या पद्धतीचं संख्याबळ जे आहे, म्हणजे 7 आमदारांचं संख्याबळ हे तुमच्या आमदारांचं आणि 5 आमदारांचं संख्याबळ हे पक्ष फुटण्यासाठी खासदारांचं. आणि आपल्याला माहिती आहे की अशा प्रकारचे खासदार फुटले तर तुझा निर्णय किती लागतो, म्हणजे अजून शिवसेनेचा आणि राष्ट्रवादीचा निर्णय प्रलंबित आहे. त्यामुळं ह्यांचा निर्णय कधी लागणार त्याची मुदत पण संपून जाईल तोपर्यंत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीची चिंता नसल्यामुळं कोणच शरद पवार काय निर्णय घेतात किंवा सुप्रिया निर्णय घेतात याच्याकडे कोणाचं लक्ष नाही. मी काय निर्णय घेणार हा सगळा प्रश्न आहे. म्हणून मी तुम्हाला म्हणलं ना की सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीत किंवा बाकीच्या विधान परिषद निवडणुकीत कोणी विचारलंय शरद पवारने किंवा सुप्रियांना की आम्ही माघार घेऊ का नको, आम्ही ह्यांना मत देऊ का नको, कोणीच विचारलं नाही. सगळे आपापले निर्णय घेतले. तर त्याच्याच प्रकारची परिस्थिती आता आता रोहित पवार विरोधात काम करतात, सरळ विरोधाची भूमिका घेतात, काही लोक बाजूला भूमिका घेतात. कुणी विचारलं काय शरद पवारांना नेमकं काय, तर ते म्हणतात तुम्ही जसं निर्णय घेता की कधी बाजूने घेता कधी विरोधात, तसं आम्ही आमच्या पद्धतीने निर्णय घेतो. त्यामुळं पक्ष त्यांच्या हातात राहिलेले नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे. पण मग पवारांचं हे जे भरोशी राजकारण आहे, म्हणजे अनेक वर्षापासून पवार मोठे नेते आहेत, म्हणजे आपण म्हणतो की राष्ट्रीय पातळीवरचे नेते आहेत आणि अनेक वर्षापासून राजकारणात आहे. हा एक जरी भाग असला तरी शरद पवारांचं राजकारण हे कधीच भरवशाचं राहिलेलं नाही. हे अनेक वर्षापासून महाराष्ट्र बघतो आणि तज्ञही म्हणत असतात. तर हे असं एकीकडे काँग्रेसची पण बोलणी करायची, दुसरीकडे एनडीए सारख्या पण बातम्या यायला लागल्या, तशाही पुढ्या सोडायच्या, त्याच्यावरती काही पटकन भाष्य करायचं नाही, स्पष्टपणे कोणीही येऊन म्हणजे आमचा विचार आहे नाही, चर्चा चालू आहे, कोणीही निवेदन देत नाही. हे सगळं जे राजकारण आहे हे पक्षाला कुठे घेऊन जाईल? पक्ष संपादित दृष्टीने घेऊन जाणार त्याला. दुसरं काय, जर तुम्ही कालागत न्याय म्हणता त्या पद्धतीने की तुमचं बेभरवशाचं राजकारण तुम्ही केलं, पण अर्थात एक गोष्ट खरी आहे की शरद पवारांनी थेट भाजप बरोबर कधी, मी तुम्हाला म्हणलं की लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहिले पण लग्न कधी केलं नाही आणि शेवटच्या टप्प्यात सुद्धा ते लग्न करतील असं वाटत नाही. एकतर समजा एनडीए सोबत जायचं त्यांच्या सुप्रिया सुळेंनी किंवा निर्णय घेतला तर स्वतः ते राजीनामा देतील, काहीतरी करतील, एक ट्विट करतील मी आता थांबतो वगैरे म्हणून असं, आणि मग ते बाजूला जाऊन मग निर्णय घ्यायला होतील. पण एक गोष्ट खरी आहे की त्यांनी ज्या पद्धतीची बेभरोशाचं राजकारण केलं, आज त्याच पद्धतीचा म्हणजे आपल्याला आठवत असेल की ज्यावेळी अजित पवारांनी पक्ष सोडला आणि वेगळा निर्णय घेतला आणि मुंबईत एक सभेमध्ये सांगितलं की तुम्हीच चर्चा करायला सांगितलं, आम्ही तुम्हीच सांगत होता, तुम्हीच बोलत होता आणि तुम्ही मग नंतर मागणं काही बोलत नव्हता आणि म्हणून आम्हीच निर्णय घेतला म्हणून. तर त्या पद्धतीचा विषय हा, तोच प्रश्न आता सुद्धा आमदार खासदारांसमोर आहे की तुम्ही एका वेळेला निर्णय घेता आणि परत काही सांगत नाही आणि तोपर्यंत आम्ही पुढे गेलेलो असतो. आता हाच प्रश्न आहे की त्यामुळं पूर्वी निदान विचार तर होते आम्ही काय करू साहेब म्हणून, आता साहेबांना न विचारताच त्यांनी बऱ्यापैकी सगळेजण मनानं, मी तुम्हाला म्हटलं की साहेबांच्याच रणनीतीचा अंमलबजावणी केलेली आहे सगळ्यांनी की लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहायला सुरू केलं अनेकांनी. लग्न करायला कोण लग्न बघू म्हणतात, तुमचं 7 जण फिक्स झाले किंवा 5 जण फिक्स झाले की लग्न करू, तोपर्यंत आम्ही तुमच्यावर आहोत, अशा प्रकारचं चित्र आहे. हा कालागत न्याय म्हणावं लागेल. पण जे शरद पवारांचं राजकारण तेच त्यांच्या वाट्याला पुढच्या काळात आलं, हा सुद्धा काव्यागत न्याय आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये अजून एक मुद्दा असा आहे की काल फडणवीस दिल्लीमध्ये होते, त्यांनी एक स्टेटमेंट दिलं आणि ते स्टेटमेंट असं होतं की काहीही झालं तरी आता नवीन महाराष्ट्रामध्ये युती होणार नाही किंवा युतीमध्ये अजून एक घटक पक्ष येणार नाही, असं एकीकडे फडणवीस म्हणतात आणि दुसरीकडे या चर्चा सुरू आहेत. मग याचा काय अर्थ घ्यायचा? नाही, ते काय म्हणतात की दुसरा इंडियात पार्टनर येणार नाही. इंडियात पार्टनर येणार नाही म्हणजे कोण येणार नाही, कारण आता इंडियात कोण पार्टनर आहे, एक शिवसेना पार्टनर आहे आणि तुमचं सुनेत्रा पवारांचा अजित पवारांचा पक्ष हा पार्टनर आहे. आता हे दोघं जर जाणार ते कुठं जाणार? मी एक 7 आमदारांचा गट केला तर तो भाजपमध्ये विलीन होणार, 5 आमदारांचा गट केला तर तो शिवसेनेत विलीन होणार. त्यामुळं कसं झालंय की ह्यांची इच्छा होती, सुप्रियाताईंची बरेच दिवसापासून इच्छा आहे की आपण एनडीए सोबत आमचा पक्ष वेगळा शरद पवारांचा राहूया, त्या पद्धतीने आम्ही आमचा वेगळा पक्ष ठेवून आम्ही एनडीए सोबत येतो. पण स्वतः अमित शहाचा त्यांच्यावर विश्वास नाही आहे. त्यांनी सांगितलं की एनडीए सोबत तुम्ही येऊ नका, तुम्ही तुमच्या पक्षात विलीन व्हा आणि त्या करा. मग त्यानंतरच अजित पवारांची त्यांची चर्चा झाली होती, पण दुर्दैवाने अजित पवारांचं निधन झालं. त्यामुळे आता त्याच्यावरचा विश्वास हा अमित शहाचा नाही आहे. तुम्ही एनडीए सोबत नाही आला तरी सुद्धा तुमचे नगरसेवक, तुमचे आमदार आणि खासदार आमच्या बरोबर आहेत. त्यामुळं कसं झालंय की तुम्ही म्हणला ना बेभरवशाचं राजकारण, त्यामुळे दिल्लीचा भरोसा नाही, कारण ऑलरेडी 5-6 वेळा चर्चा करून सुद्धा शरद पवारांनी कधीच भाजपला खेळवत ठेवून निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आता भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाचा विश्वास नाही त्याच्यावर. त्यामुळे ते म्हणतात आता तुम्ही एनडीए सोबत येऊन काय करणार, त्यापेक्षा तुमचा खासदारच आमच्यावर घेतो ना आम्ही, म्हणजे तुमचे खासदार आम्ही शिंदेच्यात घेतले किंवा तुमचे आमदार भाजपवर आले तर मग इंडियात गट घ्यायचा पक्ष संबंध येतोच कुठं. त्यामुळं
अतिशय सावध स्टेटमेंट करतायत देवेंद्र फडणवीस की आम्ही नवीन इंडित कोण घेणार नाहीत. पण ते असं म्हणतात का म्हणजे ते म्हणतात आम्ही पक्ष फोडणार नाही, मग एकनाथ शिंदे फोडणार असा त्याचा अर्थ होतो सगळा. आणि एकनाथ शिंदेला कोण थांबवणार? ते म्हणतात माझा पक्ष मी ठरवणार घ्यायचा सगळा. त्यामुळे ह्या जे स्टेटमेंट केलंय देवेंद्र फडणवीस यांनी ते अतिशय हुशारीने केलेलं आहे. म्हणजे ते याचाच अर्थ की काहीतरी घडतंय आणि ते घडणार. कारण कसं आहे की केंद्राला म्हणजे फडणवीसांना इथं काय राज्यात गरज नाही, पण केंद्रामध्ये 360 ते 363 जागा त्यांना एक तर डिलिमिटेशन कमिटीसाठी, समान नागरिक कायद्यासाठी, वन नेशन वन इलेक्शन असेल किंवा जे घटनेमध्ये धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद कलम रद्द करायचा असेल, या 4-5 महत्वाकांक्षी प्रोजेक्ट हे भाजपचे आहेत. त्यामुळे त्यांना 363 जागा पाहिजेत. त्याच्या दृष्टीने ही त्यांची खेळी चालली. त्यामुळे ते इंडियात कोण यायचं वगैरे ते बघत नाहीत. आता ते डायरेक्टच खासदार येत असेल तर त्यांना काय गरज आहे इंडियामध्ये घ्यायची कोणाला? नाही. पण सगळं एका बाजूला सुरू असताना म्हणजे हा पर्याय का नाही बघितला जाते की सुनेत्रा पवारांच्या एनसीपी मध्ये एनसीपी मर्ज व्हाव्या, दोन्ही एनसीपी, आणि मग ते साहजिकच एनडीए मध्ये येतील किंवा सरकारमध्ये येतील, मग राज्यात केंद्रात कुठेच काही अडचण येणार नाही. तिथे का अडतंय? नाही, मुळात असा की ज्यांचा शरद पवार आणि सुप्रिया यांच्या नेतृत्वावर विश्वास नाही, त्यांचा पार्थ पवार आणि सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वावर विश्वास कसा बसेल? कारण ते आज सुबेडच आज एका मराठी दैनिकात बातमी आली की सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांना बघडून एक वेगळंच एनडीए एकत्र येण्यावर चर्चा सुरू आहे. मुळात त्यांच्यातच पार्थ पवार सुनेत्रा पवार एका बाजूला आहेत, पटेल भुजबळ आणि मुंडे तटकरे एका बाजूला आहेत. तर तिथं त्यांचंच काय सुरू नाही. आणि हे जाऊन काय करणार शरद पवारांचे सगळे? म्हणजे रोहित पवार, जयंत पाटील आता सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली किंवा पार्थ पवारांच्या नेतृत्वाखाली काम करणार हा प्रश्न आहे. आणि मुळात पार्थ पवारांची कार्यपद्धती ही जयंत पाटलांपासून सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे खाजगीमध्ये माहिती आहे, सगळ्या गोष्टीत माहिती आहे. त्यामुळे ते म्हणतात की आगीतनं फुफुटत पडण्यात काही पॉईंट नाही. त्यामुळे ते म्हणतात एक वेळ आपण शिंदेच्याकडे किंवा ह्याच्याकडे गेलेलं चांगलं, ह्यांच्याकडे जाऊन काय करणार त्याच्यामध्ये? कारण मुळात सुनेत्रा पवारांच्याकडे कुठलं खातं नाही आता. म्हणजे त्यांच्याकडे खातं आहे ते दारू उत्पादन शुल्कचं खातं आहे की ज्याला काय फारसं काही काम नाही. एका महिलेकडे ते खातं घेऊन ते काय करणार? अर्थ खातं सुद्धा त्यांच्याकडे नाहीये. त्यामुळे त्या पक्षात जाऊन आणि सुनेत्रा पवार तुम्ही बघितलं असेल तर आता सध्या चर्चेच्या राजकारणाच्या ह्याच्यामध्ये सुनेत्रा पवारांचं अस्तित्व काय? त्यामुळे तिथं जाऊन काय करणार? त्यामुळे राष्ट्रवादी पक्षात विलीनीकरण होणं म्हणजे स्वतःचं करिअर आणि अडचणी. म्हणजे ऑलरेडीच अजित पवारांच्या पक्षातील 8 ते 10 मंत्री भाजपच्या संपर्कात आहेत स्वतः ते. म्हणजे ते मनानं आता संग्राम जगताप सारखे आमदार आहेत, ऑलरेडी मनानं गेलेत ना भाजपमध्ये. तर तसे मंत्री सुद्धा ऑलरेडी भाजपमध्ये आहेत. त्यामुळे ते त्या पक्षात जाऊन काय करणार हे सगळे? हा प्रश्न आहे. नाही मॅडम, ते कृष्णाला सखा मानणारे, पती मानणारे जशा पूर्वी इतक्या महिला होत्या, तशा पद्धतीने मनाने भाजपमध्ये जाणाऱ्यांची संख्या इतकी राज्यामध्ये वाढलेली आहे. एक महत्वाचा या सगळा मुद्दा सुरू असताना की असं होऊ शकतं का की दिल्लीमध्ये जेव्हा हे सगळे बिल येतील किंवा आता पुढचं जे अधिवेशन होईल त्याच्यामध्ये पवारांची राष्ट्रवादी थेट सहभागी न होता हे 8 खासदार आयदर बाहेरून पाठिंबा देतील, म्हणजे इंडियातून बाहेर पडून, किंवा अनुपस्थित राहतील, असा काही होऊ शकतं का? नाही, त्याच्यामध्ये आता हा जो तुम्ही सुचवलाय पर्याय हा शरद पवारांनी आणि उद्धव ठाकरेंनी सुचवता होता. म्हणजे आम्ही तुम्हाला आमचा पक्ष फोडू नका, आम्ही तुम्हाला मदत करतो, भले तुम्हाला पाठिंबा देतो किंवा मग महिला विधेयकाच्या नावानं पाठिंबा देतो किंवा तुम्हाला मग बाहेर उभारून किंवा बाहेर वॉकआउट करून पाठिंबा देतो, हे उद्धव ठाकरेंनी पण सांगितलेलं होतं आणि शरद पवारांनी पण सांगितलंय. पण मी काय म्हणतो तुम्हाला की आता अमित शहाचा विश्वास नाही यांच्या कोणावर. कारण तुम्हाला आता काय, जर आमच्याकडे खासदार यायला तयार असेल तर तुम्हाला कशाला क्रेडिट द्यायचं ना? म्हणजे तुम्ही म्हणजे कसं आहे की आम्हाला थेट माल मिळत असताना आम्ही तुमच्याकडनं माल कशाला घ्यायचा, अशा प्रकारचं एक आहे. त्यामुळे ते म्हणतात की आम्हाला तुम्ही अनुपस्थित राहायची गरज काय आहे, तुमचे खासदार आमच्याकडे यायला तयार आहेत ना, त्यामुळे तुम्ही आम्हाला सांगू नका की तसं करा म्हणून. आणि परत तुम्हाला जिवंत का ठेवायचा असा प्रश्न आहे. कारण आम्हाला आता पुढच्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल तर प्रादेशिक पक्षाची गरजच राहिलेली नाही अशा प्रकारची भाजपला. त्यामुळे काँग्रेसनं आम्ही लढतो, तुम्ही कशासाठी उगाच मग तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या, मग तुम्ही वॉकआउट करा, त्याच्यावर तुमचे सगळे खासदार आमच्याकडे घेतो आमच्या बाजूनच मतदान करून देतात, काय प्रश्न येतोय त्याला? त्यामुळे ही ऑफर तुम्ही म्हणताय ती दिलेली आहे ऑलरेडी ना, पण ते ऐकायला तयार नाहीत वरिष्ठ लोक सगळे आहेत. नाही मॅडम, म्हणजे आता तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्येच तुमचं कार्यक्षेत्र जास्त मोठं आहे आणि अनेकांशी संपर्क आहे आणि पवारांचा पक्ष अजूनही पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रबळ पक्ष मानला जातो.
त्यामुळे असं जर झालं, प्रबळ मानला जरी जात असला तरी आता तो भाजपने खेचायला सुरुवात केलेली आहे किंवा भाजपने चांगली मुळं रोवलेली आहे, हे पण आपल्याला मान्य करावं लागेल. कारण त्या त्या जिल्ह्यामध्ये त्यांनी चांगले चेहरे आता उभे केलेले आहेत. भले राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधनंच आणून उभे केलेले जरी असले तरी त्यांना बळ दिलेलं आहे. मग अशा वेळी जर पवारांची लोक सुद्धा जर एनडीए मध्ये आली किंवा भाजप सोबत गेली, महायुती सोबत आली, तर काय फरक होऊ शकतो त्या त्या जिल्ह्यांमध्ये? राजकारण बदलू शकतं का? ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये आता बघितलं तर आता सातारा, सांगली आणि याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल तर राष्ट्रवादीचं अस्तित्व हळूहळू क्षीण होत गेलं आणि इथल्या राष्ट्रवादीने एक निर्णय म्हणजे सांगली सोडून बाकी कोल्हापूर, सातारा या ठिकाणी राष्ट्रवादीने ऑलरेडी घड्याळ चिन्हावर निवडणुका लढवल्या. त्यांनी तुतारी चिन्हच गोठवलं. इथं सांगलीमध्ये फक्त रोहित पाटील आणि जयंत पाटलांनी फक्त तुतारी चिन्हावर निवडणूक लढवला. पण सातारा, कोल्हापूरमध्ये पूर्णपणे घड्याळ चिन्हावर, पुण्यात सुद्धा घड्याळ चिन्हावर बऱ्यापैकी निवडणुका लढवल्या होत्या. त्यामुळे त्यांनी ऑलरेडी प्रोसिजर चालू केली ती सगळी, त्यामुळे त्यांचा प्रभाव नाहीये. उलट आता भाजपला त्याच्यामध्ये स्कोप दिसतो की भाजपनं ज्या पद्धतीने सगळे मराठा नेते सगळे आणि सरकारचे नेते उचलले त्या पद्धतीने पुन्हा कामकाज होऊ शकतं. पण याच्यामध्ये एक गोष्ट आहे की त्यातला दुसरा दावेदार एकनाथ शिंदे आहेत. कारण एकनाथ शिंदे आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठा दावा करतायत. कारण जी अजित पवारांच्या नंतरची मराठा लिडरची स्पेस आहे ती स्पेस एकनाथ शिंदे भरून काढायचा प्रयत्न करतायत. त्यामुळं मग तुम्ही बघितलं असेल तर आता इथं सांगली, सातारा विधानसभेच्या विधान परिषद निवडणुकीमध्ये 100 मतं महायुतीची फुटली. आता ही मतं कुणी फोडली असतील तर ही मतं फोडली असतील तर त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा मोठा वाटा आहे त्या सगळ्या गोष्टीमध्ये. त्यामुळं एकनाथ शिंदेने तर आपली पाळेमुळे घट्ट करायचे. त्यामुळे पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये एकनाथ शिंदे आपली ताकद वाढवतात. त्यामुळे तिथं पालकमंत्री सातारमध्ये शंभर देसाई असतील, कोल्हापूरला प्रकाश आंबेडकर असतील, अशा सगळ्या गोष्टी असतील. त्यामुळं राष्ट्रवादीला खेचून घेण्याचं, राष्ट्रवादीचे नेते खेचून घेण्यात सगळ्यात जास्त अग्रेसर एकनाथ शिंदे आहेत आता आणि ते सगळी ताकद देतात. फक्त प्रॉब्लेम असा एकनाथ शिंदेची की त्यांच्याकडे सहकाराचं नेतृत्व नाही आहे. म्हणूनच आमच्याकडे जे अपक्ष खासदार विशाल पाटील आहेत त्यांनाच मध्ये श्रीकांत शिंदेनी मोठी ऑफर दिलेली होती की तुम्ही आमच्याकडे या, कारण आमच्याकडे सहकाराचं नेतृत्व कोण नाहीये, तुम्ही आमच्याकडे. मग त्यांनी अगदी 100 कोटीचे विकास कामांची ऑफर वगैरे सगळं त्यांना पूर्ण देऊन, तुम्ही दादांचा नातू म्हणून आमच्याकडे शिवसेनेत चांगले संबंध होते, ती ऑफर त्यांना दिलेली होती. आणि सहकाराचं सगळं जे पश्चिम महाराष्ट्रात जाळायचे तुम्ही बघा आमच्या वतीनं, अशा प्रकारची ऑफर दिलेली. तर श्रीकांत शिंदे खूप मोठ्या ताकदीने पश्चिम महाराष्ट्रात प्रयत्न करतात सध्या या सगळ्या गोष्टी. त्यामुळे राष्ट्रवादी समोर मोठं आव्हान अस्तित्वाचं 29ला 100% असणार. नाही मॅडम सर, हे काही खासदारांची नावं मला खास घ्यायची आहेत कारण प्रचंड चर्चा असते आणि ते फक्त त्या त्या मतदारसंघांपुरते नाही तर बाहेरही त्यांची चर्चा आहे. अमोल कोल्हे, शिरूर. अमोल कोल्हे आता तरी सध्या ते शरद पवारांच्यावर, सुप्रिया सुळेंच्यावर आहेत. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि भगरे गुरुजी हे तीनच फक्त आज राष्ट्रवादी बरोबर आहेत. बाकीचे 5 आमदारचं वेगळं काहीतरी सुरू आहे हे नक्की. अहिल्यानगरचे तर म्हणजे निलेश लंके शांत झालेले आहेत. हा, ते तुम्हाला विरोधात बोलताना दिसतात का? कुठल्या विषयावर आलेले दिसतात का तुम्हाला? निलेश लंके असतील, बाळेमामा म्हात्रे असतील, धैर्यशील मोहिते पाटील. तर धैर्यशील मोहिते पाटलांना तर एकनाथ शिंदेची खूप मदत आहे अशी चर्चा आहे या बाजूला सगळी. कारण तिथं भाजपचे जयकुमार गोऱ्हाडे त्यांचा उभा दावा आहे, त्यामुळे ते शिंदेच्या संपर्कात आहेत. अशा प्रकारचे भरपूर गमती जमती सुरू आहे तिकडे पश्चिम महाराष्ट्रात. निश्चितच. आणि आमदारांमध्ये म्हणजे मगाशी मला असं वाटतं की रोहित पवार काँग्रेसच्या वाट्यावर ही पहिली बातमी फोडणारे तुम्ही होतात. त्याच्यावरती माध्यमांमध्ये चर्चा झाली. तर रोहित पवार स्टील ते त्या वाटेवरती आहेत. काय नेमकं घडतंय? 100% तुम्ही बघितलं तर रोहित पवार ज्या पद्धतीनं आक्रमक चेहरा म्हणून पुढे आलेत ना, ते सातत्याने विरोध करतात. तुम्ही बघा, शेतकरी कर्जमाफीबद्दल असेल, तुमच्या त्यानंतर नीट घोटाळा असेल, सीबीएसईच्या परीक्षेचा असेल, बाकी सगळ्या गोष्टीबद्दल आक्रमक आहेत ना. त्यांना विरोधात स्पेस तयार करायची आणि ते तुम्ही बघितलं असेल तर हर्षवर्धन सकपाळांच्या अत्यंत जवळचे आहेत. म्हणजे हर्षवर्धन सकपाळांच्या जवळ सध्या काँग्रेसच्या नेत्यांपेक्षा रोहित पवार जास्त जवळचे आहेत. त्यामुळे ते त्यांचं विरोधातली स्पेस तयार करणं आणि महाराष्ट्रामध्ये एक नवं नेतृत्व पुढे येणं त्यांचं स्वप्न आहे. अशा प्रकारचं दिसतंय वातावरण. आणि मग त्यांना असं वाटतंय की अमित देशमुख, विश्वेत कदम, सतेज पाटील यांच्या बरोबर आपण एक चांगली फौज तयार करू काँग्रेसमध्ये, असं त्यांचं चालू आहे. त्यामुळे ते विरोधात आहेत. जयंत पाटील पण अजून विरोधात आहेत. देशमुख, बंटी पाटील काँग्रेसवाले उभं राहू देतील त्यांना? नाही, आता काय सगळ्यांचा सर्वाईचा प्रश्न आहे. कसं झालंय सांगतो तुम्हाला की हे सगळे आहेत पण या सगळ्यांच्या संस्था आहेत. मग आता कोणतरी लढतंय, मग चला आपण थोडं करू. हे बघा, काँग्रेसच्या नेत्यांना आहे, बरोबर आहे सगळं, पण काही लोकांना असंही वाटतंय की पुढच्या काळामध्ये काँग्रेस आणि भाजप हे दोनच पक्ष उभे राहतील. त्यामुळे आपण जर इकडे आलो तरी सुद्धा आपलं सर्वाईव्ह होऊन जाईल असं काही लोकांना वाटतंय. त्याच्यामध्ये अजूनही टिकून आहेत. आता विश्वेत कदमांचं आता इथं सत्ता आहे भाजप इथं जिल्हा परिषदमध्ये, त्यामुळं पंचायत समितीमध्ये, त्यामुळे त्यांचं आहे. बंटी पाटलांचं पण अस्तित्व आहे.
तिकडं अमित देशमुखांचं पण लातूरमध्ये थोडं अस्तित्व आहे. तर हे सगळे जर एकत्र आले तर आपण किमान म्हणजे आता हे फार मी पुढचं बोलतोय, पण 28 आमदार लागतात विरोधी पक्ष नेते पदाला. तर काँग्रेसचं पहिलं स्वप्न 29ला 28 आमदार मिळवणं असेल कदाचित. त्यामुळे मग ते सगळे लोक येऊन आपण निदान विरोधात तरी होऊ. तोपर्यंत मग एकनाथ शिंदेचं काय होईल, विलीन होतात का नाही, का शरद पवारांच्या पक्षाचं काय होईल, अजित पवारांच्या पक्षाचं काय होईल, हे सगळं होईल. पण काँग्रेस तर निदान या दिशेनं सुरू आहे आता. त्यामुळे मी तुम्हाला म्हणलं की जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार हे सोडले तर बाकीचे तुम्हाला सांगितले 4 आमदार तर सोलापूरचेच आहेत. ते तर सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीमध्ये ऑलरेडी भाजपबरोबर होते. पुण्याचे एक आमदार आहेत. आमच्याकडच्या आर पाटलांचे चिरंजीव रोहित पाटील ते सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या बरोबर असतात. ते कधीच तुम्हाला शक्तीपीठच्या आंदोलनामध्ये इथं आंदोलन केलं जयंत पाटलांनी, विश्वजित कदमांनी, विशाल पाटलांनी, तिथं रोहित पाटील नव्हते कधी. कुठला प्रश्न उपस्थित करत नाहीत ते. त्यामुळे हे सगळे डोळ्याला दिसतात ना तुम्हाला ऑलरेडी. ते मी तुम्हाला मगाशी तुम्ही सखा म्हणला ना, ते सगळे सखा झाले ते ऑलरेडी त्याच्यामध्ये. नाही पण मग जयंत पाटील काय करतील, त्यांच्या पुढे काय पर्याय? नाही, जयंत पाटलांसमोरच पर्याय की जयंत पाटलांचा एक स्टेचर खूप मोठा आहे. 35 वर्ष त्यांनी राजकारण केलेलं आहे. त्यामुळे तेच आता संभ्रम अवस्थेमध्ये आहेत. त्यांना अगदी म्हणजे सगळेच जण कसं झालंय की चांगल्या माणसाला, चांगल्या विद्यार्थ्याला सगळेच क्लासवाले कसं बोलवून आमच्याच विद्यार्थी म्हणून सांग म्हणतात ना, तशा प्रकारची अवस्था जयंत पाटलांची झाली. त्यामुळे त्यांना काँग्रेसवाले म्हणतात तुम्ही या आमच्याकडे विरोधात, आपण करूया चांगलं, हे करूया, तुम्हाला चांगलं करूया. त्यामुळे देवेंद्र फडणवीस पण संपर्कात असतात, बाकी सोच आहे. पण अजून तरी जयंत पाटलांनी काही निर्णय घेतला नाही. पण पुढे काय घेणारच नाही असंही काही नाहीये. कारण शेवटी राजकारण अजून 3 वर्ष आहे. 3 वर्षामध्ये भरपूर मर्यादा सगळ्या होऊ शकतात. त्यामुळं आपल्याला पाहावं लागेल. पण एक गोष्ट आहे की आगामी काही दिवसांमध्ये, महिन्यांमध्ये हिचे निर्णय होणार, हे मात्र काळ्या दडावरची रेघ आहे निश्चितच. आणि निश्चितच त्यामुळे महाराष्ट्रासाठी परत एक नवी राजकीय घडामोड मोठी घडू शकते. आणि धन्यवाद सर, तुम्ही या सगळ्या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि आपण या सगळ्या मुद्द्यांवरती बोललो. विशेषतः पवारांचं राजकारण आणि ज्या स्टाईलनी ते आले, ज्या त्यांच्या स्टाईलनी त्यांनी राजकारण केलं, त्याच पद्धतीने त्यांचं राजकारण लयास जाणार का, हा सुद्धा खरं तर एक चर्चेचा मुद्दा आहे. या सगळ्या मुद्द्यावरती पुन्हा एकदा आपण भेटूया.